जर तुमच्याही घरात लहान मुलं असतील व रोज रोज त्यांना टिफिनमध्ये काय करावं हे टेन्शन तुम्हाला येत असेल व त्यांना जास्त कोरडं आवडत असेल, तर ही कोरडी भाजी नक्की ट्राय करा वांगे बटाट्याची. खूप टेस्टी बनते व खूप झटपट बनते सकाळच्या. तर ही रेसिपी खूप इझी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यासाठी ही वांगी असतात ना ती घ्यायची व त्याची जी दांडी असते ना ती अर्धी कट करून घ्यायची व त्याचे जे काटे असतात ते पण कापून घ्यायचे. त्यानंतर वांग्यांना मी ज्याप्रमाणे कट करते ना त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचे. जास्त मोठे मोठे नाही ठेवायचे, कारण ते शिजायला प्रॉब्लेम येतं. आपल्याला कोरडी भाजी करायची म्हणून थोडे छोटे छोटे पार्ट कट करायचे. त्यानंतर सगळे वांगे कट करून घ्यायचे. जर लहान मुलांना बनवायचे असेल तर वांगे कमी व बटाटे जास्त टाकायचे. त्याच्यानंतर माझे वांगे कट करून झाले. त्याच्यानंतर बटाटे घ्यायचे व त्याचे साल काढून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याला छोटे छोटे कापून घ्यायचे. तर सगळी कट करून झाले. त्याच्यानंतर कढई घ्यायची. ते कट करून झाले त्याच्यात पाणी टाकून ठेवून द्यायचं का जेणेकरून ते काळे नको पडायला. त्याच्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकलं, जिरं टाकलं. जिरं छान तडतडून झालं ना, जे कट केलेलं होतं ना आपण वांगे बटाटे ते टाकून दिले सर्व. तेल थोडं जास्तच टाकायचं, कारण आपल्याला ते तेलात शिजवायचे होते. त्याच्यानंतर ते करून झालं ना तर मिक्स करून द्यायचं आणि थोडं मीठ टाकायचं, कारण मीठ टाकल्यानंतर लवकर सॉफ्ट होतात व लवकर शिजून होतात. त्याच्यानंतर त्याला झाकून द्यायचं, 2-3 मिनटं राहू द्यायचं. त्याच्यानंतर परत मिक्स करायचं व थोडं चेक करून बघायचं. 40% तर शिजून झालेले असतात ते. त्याच्यानंतर त्याला परत मिक्स करून द्यायचं. त्याच्यानंतर मी अद्रक लसणचं पेस्ट टाकलं, कारण आपण आधीच तेलामध्ये जर अद्रक लसणचं पेस्ट टाकलं ना ते करपून जातं व भाजी ही टेस्टला वेगळीच लागते. त्याच्यानंतर ते शिजून झालं ना त्याच्यात चटणी टाकायची, गरम मसाला टाकायचा, धणा पावडर टाकायचं, मीठ टाकायचं, हळद टाकायची. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण आपण शिजायच्या वेळेस टाकलेलं असतं ना म्हणून. तर सगळे मसाले मिक्स करायचे. मला मॅगी मसाला आवडतो म्हणून मॅगी मसाला टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू, स्किप करून द्यायचं. त्याच्यानंतर सगळे मसाले छान फ्राय झाले ना मस्त, त्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी. त्याच्यानंतर मिक्स करायचं. जर तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल ना त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, अर्धा ग्लास. त्याच्यानंतर त्याला 2-3 मिनटं शिजू द्यायचं. तर रेडी आपली भाजी. पाणी नाही पण टाकल्यानंतर ती शिजून होते तेलातच. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल व खूप इझी रेसिपी आहे.